अभी मजा आने वाला है. बाळा तुझं वय काय? 26. तू काय करतोस? बी मेकॅनिकल जॉब करतो. ठीक आहे. तुला गर्लफ्रेंड आहे का? बर. मुलींच्या ह्या अपेक्षा आहेत आणि तुझ्या काय अपेक्षा आहेत मग? आईवडिलांना सांभाळून घेणारी पाहिजे. बर. मला पुरी टाळ्या वाजवताना का दिसणार? काय तर गणतय ना. परत एकदा हा डायलॉग मार. कशी हवी मुलगी? आईवडिलांना सांभाळून घेणारी पाहिजे. आडनाव काय तुझं? तामाने. अयो गावाले हवे तुम्ही? हो. सॉरी बर का. आणि त्याच वेळी यायचं, आता शांत श्वास घ्या. आणि हॉस्टेलवरची मैत्री सगळ्यात बेकार. एक रूम असती, त्या रूम मध्ये 14 जण. 4 दिवस कचरा टाकलेला नसतो, मॅगीचं भांडं घासलेलं नसतं ह्यांनी, आणि ह्यांच्यातल्या कोणालाच दुर्गंध येत नसती. ओढणीला हार्पिकवाल्यांना जर जाहिरात करायची असेल तर अशा पोरांच्या घरात घुसा तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 2025 मधून 25 कडून तुमच्या सगळ्यांना काय अपेक्षा आहेत? का असं होतंय हो? पुरुष स्त्री सोडून दुसऱ्या कशावरच का बोला ना. एक म्हणतोय गर्लफ्रेंड, एक म्हणतोय लग्न. तुला अप्रेझल मध्ये चांगले मार्क नको, तुला इन्कम नको, परत म्हणायचं बिझनेस चाललं बाहेरच्या राज्यात, भारताची इकॉनॉमी इकडे चालली, आपण काय बरं टाकतोय. अजून परत एकदा प्रश्न विचारतो, काय पाहिजे? आता लगेच उत्तर आली, गर्लफ्रेंडच पाहिजे. कोणाला पाहिजे? अरे तू तर डोंगरा होता ना. तुमच्या सोबत आहेत कोण आहेत? बेस्ट फ्रेंड आहे तुम्ही? मग तिला सांग की गर्लफ्रेंड पाहिजे म्हणून. तुझ्याकडे अशा काय क्वालिटी आहेत की तुझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड आली पाहिजे? तीच लाजली. आता मला सांग, किती बेसिक कच्चं आहे गाड्याचं. शोला आलाय बेस्ट फ्रेंड सोबत आणि म्हणतोय मला गर्लफ्रेंड पाहिजे. मुलींनो आता तुम्ही उत्तर द्या फक्त. मुलींनो, मुलींनो आहे ना जाग्या? तुम्ही अशा मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये याल का त्याला बेस्ट फ्रेंड आहे? आता पोरांना देतो उत्तर. पोरांना तुम्ही अशा मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये याल का जिला बेस्ट फ्रेंड आहे? अजिबात जोडायची गरजच नव्हती. पुरुष जातीवर अजिबात विश्वास ठेवत, त्याला माहिती आहे त्याचे इंटेन्शन काय आहेत. पण एक कळलंय, सगळे स्त्री पुरुष असे नसतात. बरेच लोक असे आहेत जे मित्रमैत्रिणीच राहिले, 10-10 वर्ष राहिले, एकमेकाच्या घरी साथ दिली आणि हे बदलतं, हे पण आवडतंय. ठीक आहे. किती लोकांनी मी ज्या सिरियल घेतोय त्यांची नावं ऐकलीत? अरे नाव बी नाही घेतलं. एवढा फॅन आहे तू माझा? आ देवेने नाही धमकी. कुछ तो गड नाही, धमकी. प्रोनाऊन्सिएशन चुकलं तर तुम्ही हसणार म्हणून. कुछ तो गडबड है, कोई है, फिअर फाइल्स. अजून काय होतं? आहट. अजून सन्नाटा. अजून फिअर फाइल्स. हा सीआयडी नाही, भूताचं विक्राला घाबरायला भूताचं होतं. आहट. ठीक आहे. किती लोकांनी हे सिरियल बघितल्यात? कॉन्ज्युरिंग पुढं हे कसं आहे? कृष्णा कॉटेज किती लोकांनी बघितलंय? हात खाली घ्या. किती लोकांना भूताची भीती वाटते? कोणासाठी बघायची सिरियल ती?
त्या सिरियलमध्ये भूत भेण्यासारखं काहीच नव्हतं, नुसतं म्युझिक होतं. बस त्याच्यावरच फाटायची नेहमी. तिथनं मी पुढं शेवंतालाच बघायची सगळी. तुम्ही हे बघितलं असतं ना, प्रत्येक सिरियलच्या भागामध्ये एक दाखवायची की वरती पाण्याच्या टाकीत एक भूत आहे. मला जेव्हा मम्मी म्हणायची ना मोटर भरली का बघायचा, पहिली मी माझी मोटर खाली करून वर जायचो. लय बेकार होतं ते. आणि भूताच्या पिक्चरमध्ये ना एक दाखवलंय, मी ती फॉलो करत आलोय. भूताचे हॉरर पिक्चर असतात ना, त्यातनं जर मी काय शिकलो असेल तर एक गोष्ट शिकलोय. 10 जणांचा ग्रुप आहे बरोबर, 10 जणांचा ग्रुप, आणि 10 जण चालल्यात. हो मी सांगतो. 10 जण आहेत, 10 जणांचा ग्रुप चाललाय, ट्रेकिंगला चाललेत, कुठे तर भूत बंगल्यात चालल्यात. तर 10 जणांनी चालताना एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला काय पण करायचंय पण शेवटी थांबायचं नाही. कारण भूत कुणाला नेतं? भूत नेतं सगळ्यांनाच, पण जो पुढे त्याला शेवटदा नेतो. आणि मला एक कळत नाही, ह्या पिक्चरमध्ये असं कसं दाखवलंय की मागच्याला ओढून नेलंय पण पुढच्याला कळाना, आवाज बियाना. पोरांची दुस्ती एवढी कट्टर आहे, मागच्याला ज्याला ओढून नेतंय का नाही तो पुढच्याला म्हणून, ए भावा हाडळ आहे हाडळ, फिमेल आहे फिमेल. आणि कट्टर दोस्त असला तर तो म्हणाल, ए एकटा कुठं चालला मला बी ने. ही अशी मित्र आहेत जी नरकात गेलं तरी खुश राहतील. एका वेळेनंतर दोस्त एवढ्या कट्टर होत्या, दोस्तांमध्ये 14 वर्षाची आलती बघा पुढं. डेंजर. आणि हॉस्टेलवरची मैत्री सगळ्यात बेकार. एक रूम असती, त्या रूममध्ये 14 जण, 4 दिवस कचरा टाकलेला नसतो, मॅगीचं भांडं घासलेलं नसतं ह्यांनी, आणि ह्यांच्यातल्या कोणालाच दुर्गंध येत नसती. ओढणीला हार्पिकवाल्यांना जर जाहिरात करायची असेल तर अशा पोरांच्या घरात घुसा तुम्ही. म्हणजे त्या रूमा बघितल्या, त्यांच्या आईबापानं जर त्या रूमा बघितल्या ना, आहे का तुमच्या तिघांची रूम तशी? एकमेकाला टाळ देतात. किती लोक अशा रूम मध्ये गेले तरी मुलांच्या. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात इथून झाली पाहिजे. ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोकांच्या दोस्तीमध्ये दरार आलेली आहे, म्हणजे तोटली दोस्ती फालतू कारणमुळे? हा येस, तू सांग काय झालं दीदी? बर, ए मला ऐकू येतंय, मी नंतर सांगतो. टीचरनं तुझ्या बेस्ट फ्रेंडला दुसऱ्या डिव्हिजन मध्ये टाकलं. तिने माझ्या फ्रेंडला ना म्हणली की ही काय पण बोलती तुझ्याबद्दल, आणि ती माझ्यासोबत आता बोलत नाही. दुसरी मैत्रीण. हो. तुला एक एक्सपर्ट ॲडवाइस देतो. तिसऱ्या मैत्रिणीनं तुझ्या खऱ्या मैत्रिणीला सांगितलं की तू तिच्याबद्दल काहीतरी बोलली आणि ती बोलायची बंद झाली. मग तुझी मैत्रीण कधीच नव्हती. नाही, मग? ती ना सर्वेस असंच करती. थांबा, ह्याच्या रिलेटेड माझ्याकडे एक गोष्ट आहे. माझी पण एक बहीण 11वीत आहे. यस बोल. ती अशीच करती. मी काही बोलले नाही तरी ती अशीच करते. मग तू सांगितलं का तिला असं करू नको? हो. मग काय म्हणली? ती म्हणली की मी का विश्वास ठेवू तुझ्यावर. मग तू काय म्हणलीस? मी तिला म्हणले की नाही मी खरं बोलते, पण तिने ऐकलंच नाही माझं. एक मिनिट, तू हिंसाचारावर विश्वास ठेवतेस का? मारामारीवर विश्वास ठेवते का तू? हो. वी आर इन अ सेम टीम. ओके. जिनं गॉसिपिंग केलंय तिला तू एकदा दम देऊ शकतेस का? हो. दिलाय का तू? दिलाय, पण ती काय दम दिलायस तू? तिला म्हणले की तू माझ्या बेस्ट फ्रेंडला काय म्हणली ना, तुझे तांगडच तोडीन म्हणून, पण तिने काय बोललीच नाही. पुढं काय झालं मग? मग ती मला म्हणली मी क्लास टीचरला सांग सांग तू काय पण बातम्या. मग क्लास टीचरला सांगण्यात आलं का? हो. मग टीचर काय म्हणले? मग टीचर म्हणली की तूच असं करते, आणि टीचर म्हणली की तू का बोलली असं. मग तिने मला तू आज पनिशमेंट किती दिली. तेस? 5वी. 2 वर्ष थांब. जे मैत्रीण तुझ्यापासून लांब झाली तीच तुझ्यापाशी येऊन म्हणणार माझं चुकलं. लिहून घेतो, हाय का नाही? आणि नाही आली तर आपली मैत्रीणच नव्हती ती. आज तुला किती मैत्रिणी मिळल्या? हात वर काला. हे जर मैत्रीण व्हायला कोण तयार आहे? बघ मागा गँग. मैत्रीण म्हणलंय दाद्यांनो, हात वर करा. बघ एवढ्या मैत्रिणी घेऊन चालल्या. तुझं नाव काय? राजलक्ष्मी. अयो, राजलक्ष्मी आहेस तू. अशा चिल्लर बोर्डिंगकडे लक्ष द्यायचं नाही. एक नंबर. बस. हा तू सांग काय झालेलं? सांग. हा बोल.
तर काय झालं, हां. दुसरीत माझा एक मित्र होता ना, हम्म, तो आतापर्यंत माझ्यासोबत होता. पण काय झालं, हम्म. या वर्षी ना आम्ही सगळे शफल झालो, पण तो माझ्यासोबतच राहिला. बर. तर काय झालं, हम्म. सरांनी ना, तुझ्यापेक्षा भारी बोलतोय ती दम. हां. डान्स सरांनी ना या टर्ममध्ये ना बॅटल सुरू केले डान्सचे. हम्म. तर काय झालं, म्हणजे एक मुलगा आहे माझ्या क्लासमध्ये, तो ना असा डान्स खूप छान करतो. बर. आणि माझ्या त्या मित्राला पण डान्स आवडतो. बर. आणि मला डान्स नाही म्हणून त्यांनी माझ्याशी कट्टी करून त्याचा त्याच्या- मित्र बनून गेला. अयो गद्दारी एवढ्या लहान वयापासून चालली होय. हो, पहिलीपासून. ह्याचा मित्र व्हायला कोण कोण तयार आहे? माग बघ, माग बघ. काका म्हणू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हो. आता खुश आहे का? काय मॅटर झाला कॉल कर कधी पण. बस, थँक्यू. बस एक कळतंय का तुम्हाला, ह्यांचे कंप्लेंट बघा ना, म्हणजे ही 6वीत, तू मे बी 3रीत असशील बरोबर, 3rd मध्ये. हा 6वीत आहे, ही 6वीत आहे, तो 3रीत आहे. ठीक आहे. ह्या मुलांच्या पण आयुष्याची इश्यू ती आहेत. जग किती फास्ट बदलते बघितलं का तुम्ही? किती फास्ट बदलते. आणि त्यांना फरक पडतोय, ही चांगली गोष्ट आहे की एखादा मित्र तुटतोय तर ह्यांना फरक पडतोय रे. आणि फरक पडणं गरजेचं आहे, म्हणजे इमोशन जागे आहेत. बरोबर आहे की त्यांचं वाटतंय की का असं होतंय, माझ्यावर अन्याय का होतंय. तर तुमच्या दोघांना मी जे उत्तर देईल ते मे बी आज नाही कळणार, पण थोड्या दिवसांनी कळेल. हे देवानं तुमच्यासाठी केलेली चांगली गोष्ट आहे. बघा, मे बी तुझा तो मित्र जो डान्स बॅटलमध्ये, तो तुझ्या फ्युचरसाठी चांगला नाही आहे मे बी. आणि तुझी ती मैत्रीण जी गॉसिपिंग करते ती तुझ्या फ्युचरसाठी चांगली. फॉर एक्झाम्पल, उद्या जर तू मुख्यमंत्री झाला तर तुझा दोस्त तुला असा पाहिजे का जो निघून जाईल? आता तो सांग, उद्या जर तू मोठी बिझनेसमॅन झाली तर तुला अशी मैत्रीण पाहिजे का जे तुझे बिझनेस सिक्रेट दुसऱ्याला सांगेल? बस ना, मग तुम्ही असं धरून चाला, तो फिक्स मुख्यमंत्री, तू फिक्स फायनान्स मिनिस्टर किंवा हे डन. हां, बस. मला लहान मुलं बोलले, आणि माझी एक बहीण आहे लहान, त्या 11वीत आता, स्वरा म्हणून, ती साताऱ्यातून आता, आणि हे सांगणारच होतं सेशनमध्ये की ते 11वीत आली इकडं पुण्यामध्ये शिकायला, आणि मला म्हणली, भाई मला खूप असं कसं तर वाटतं लोकांच्या जायला वगैरे. म्हणलं काय झालं? तर म्हणली माझ्यावर कोणच बोलत नाही. तर का बोलत नाही? तर म्हणले आमच्या इथं दोघं तिघं ती इंग्लिशमध्ये बोलतात, ते म्हणतात की तेरे पापा फार्मर है, कैसे भी कपडे पहनते म्हणले. तर तिला म्हणलं तू सांग, आपल्या काकाला 14 एकर शेती आणि काका करोडोनं कमावतो. आणि लय काय बोलले तर काका आहे का नाही, बिल्डिंग सकाट पोरं बी विकत घेईल. हां, चुलत्याचं असणं लय महत्वाचं असतं. सगळ्यांचं चुलते असे नसतात, चुलता असणं लय महत्वाचं असतं. चुलता बापापेक्षा जास्त प्रेम करतो, दाखवत नाही. मग स्वराला सांगितला डायलॉग, स्वरा म्हणली नाही मग मी इंग्लिशमध्ये बोलले तरच ते माझ्याबरोबर बोलतात. म्हणलं त्यांचं आडनाव काय? म्हणले आडनाव हे मराठीच होते. म्हणलं तू क्लासमध्ये का कॉलेजमध्ये शाळेत कुठं होते? तुम्हाला सांगितलं का मराठी? नाही म्हणले असं काय नाही आहे, आम्ही बोलू सांगतो. म्हणलं तू मराठीत बोलायचं. जेव्हा त्यांना राग येईल तेव्हा त्यांचे इंग्लिश शब्द संपतात. आपल्याला फक्त राग आणून द्यायचा आहे, तिथनं पुढं बॅरियर ऑफ कम्युनिकेशन होईल का? आणि राग आणून दिले म्हणजे जिंकलं कोण? आणि हा सगळ्यात मोठा माझा कन्सर्न आहे. 11वी 12वीतली मुलं, ही 6वी 7वीतली मुलं, ह्यांना आत्तापासूनच हे फेस करायला लागतंय. मी खरं सांगतो, आमच्या वेळी, आता सागर सर पण येते, त्यांचीच मुलं असतील, की आम्ही जेव्हा होतो का नाही शाळेमध्ये, तर आमची मैत्री जरी तुटली ना, तर ह्याच्यामुळं मैत्री नाही तुटली की कुणी तर काय तर सांगितलंय. मैत्री तुटली आमची कुठल्या कारणानं सांगतो, की मला राखीवमध्ये ठेवले खो खोला, बँड पथकामध्ये मला ट्रायंगल वाजवाय ठेवले, चॉकलेट वाटायला मला घेऊन गेला नाही, ह्याच्यावरनं. पण हे जग एवढं फास्ट चाललंय की लोकांना स्वार्थाकडे भर आहे, आणि त्या जगामध्ये असली निरागस पोरं पण आहेत ज्यांना दुसऱ्याशी घेणं देणं, म्हणजे समाज चांगल्या हाताने. अजून आता मोठ्यांचं आहे का? हां, का दोस्ती तुटली? फालतू कारण काय होतं? काय पण, म्हणजे हे कारणच नव्हतं दोस्ती तुटली. मुलगी, ठीक आहे. हां, ह्याचं उत्तर माझ्याकडे, मुलींना नाराज होऊ नका, ह्याचं उत्तर माझ्याकडे परफेक्ट आहे. मुलगीमुळं मैत्री तुटली, काय प्रोसेस होती? हां, जो कोण बोललाय तू मागं बघू नको, मी तुला बघितलंय. काय प्रोसेस होती? अचानक कसं झालं? म्हणजे मुलगी आयुष्यात आली आणि त्यानं मैत्री तोडली? हां,
हा, एक मिनिट. आता ही जबाबदारी कोणाची आहे बघा. जो बोलला का नाही मुलगी, त्याच्या शेजारच्यानं खरं सांगायचं कोण मुलगी म्हणले. भावा तूच गद्दार आहे, तू त्या पोरीवर नाव घेतोय. मी एक सांगतो, जर कोण म्हणत असेल ना माझ्या मित्राने एका मुलीमुळे माझ्यावर मैत्री तोडली, मुलीमुळे नाही तोडली, तो एवढा इझी इन्फ्लुएन्स होणार होता म्हणून तुटली. माझे पण असे मित्र आहेत, त्यांच्या गर्लफ्रेंड सांगतात ए नको फिरू त्याच्यावर. ते म्हणतात नाही ग त्याच्यावर नाही, माझ्यावरच बसलेला असतंय. त्यानं तिला बी सांभाळेन मला बी सांभाळे. शिव असतो मित्र. बरोबर आहे. आणि मे बी तुझ्या मित्रानं जर मुलगी आली म्हणून मैत्री तोडली असेल, तर तुझी जागा भरून काढायला कोणतर आला असेल. हा खूप डार्क अँड डीप जोक मारलेला आहे. असं तू त्याला काय देत होता की त्याला आता मिळायला लागलं. सांगतो की शो कधी जिंदगीत ह्याच्यावर चांगल्या शब्दात बोलला, ती रोज बाबू शोना म्हणायला. शो कधी म्हणला नाही 9:30 वाजले नाश्त्याला चल, ती 8ला कॉल करते आंघोळ झाली का नाश्ता झाला का. शो कधी म्हणला नाही की 2 वाजले आपण झोपूया रील बघायचं बंद करू, तो म्हणतो नाही अजून एक एपिसोड. ती म्हणते आता 11 वाजले आता झोप. हा फरक असतो. पॅम्परिंगला पोलीस भाळतो, आमच्यावर कोणी 2 मिनिटं गोड बोला बास झालं. आज आमचं तामणे पाहुणं मित्र झालं की त्यांचा बायोडेटा बनवला आम्ही. दोस्ती अशी जवळ असते. हां अजून काही रिझन आहेत. मैत्रिणींनो मुलींनो तुम्ही सांगा, तुमच्या दोस्त्या अशा तुटल्या की कायमच्या तुटत्यात, पोरांगत नसतं. हां खरं आहे. ते म्हणजे म्हणजे ते मला स्त्रियांकडून खूप शिकायचं की एखादं नातं तोडलं ना तर त्यावर त्या ठाम राहतात. मैत्रीच्या बाबतीत ठाम राहतात की नाही ती चुकीची होती, नाहीच. पोरं म्हणतात चांगला होता रसा पण काय कुठनं काय, म्हणजे ते खूप वाईट असतं. पुरुष आहे ना, पुरुष ब्रेकअपमधून बाहेर येऊ शकतो, पण दोस्तीत मिळालेल्या धोक्यातून बाहेर नाही येऊ शकत. कारण त्यानं त्याच्या रिलेशनशिपमध्ये जेवढ्या डार्क बाजून जेवढे सिक्रेट सांगितले नसतात तेवढे त्या मित्राला सांगितलेले असतात. चहा प्यायला ते एकत्र असतं, हे करायला पण ते एकत्र असतं, प्रत्येक ठिकाणी एकत्र असतं, टेबल सीट गाडीवर फिरत असतं. तेच सांगत असतं स्टँड लागले, तेच सांगत असतं पुढं हवालदार थांबला गाडी वळव, तेच सांगत असतं कुठल्या कलरचा मोबाईल घ्यायचा, तेच सांगत असतं कसली कपडे घ्यायची. आणि अचानक तो मित्र धोका देऊन जातो आणि त्याला मोहन व्हायला अवघड जातं. हे खरंच अवघड आहे. सो जर दोस्ती तुमची कारणावर बेस्ट असेल तर ती तुटायचे चान्स जास्त आहेत. आणि अशा पण दोस्ती आहेत, असे किती मित्र येत आहेत की आम्ही खूप कट्टर मित्र आणि आमचा क्वचित एखादा चांगला फोटो एकमेकासोबत आहे. आणि तुम्हीच ती लोक आहेत ज्याला बड्डेला कॉल करून म्हणता एखादा चांगला फोटो पाठवतो बड्डेला स्टेटस ठेवायचं. ही खरी दोस्ती आहे बाळांनो. ज्यांचे चांगले फोटो DSLR मधले फोटो, त्यांची दोस्ती तेवढी क्लॅरिटीची आहे का नाही माहीत, पण ज्यांचा एकमेकावर एक बी फोटो नाही ते आज चांगले मित्र. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टी इज इक्वल टू एव्हरीथिंग. ओके ठीक आहे. 10 जण तुम्ही, मजा येते का? 2000 रुपये बसल्यात माझे तिथं. ओके. मित्रांचा विषय निघाला म्हणून एक गोष्ट मी कॉन्स्टंटली सांगत आलो, नेहमी सांगत राहतो की माझ्या आयुष्यात काही मित्रांनी खूप जास्त बदल आणला, खूप म्हणजे खूप जास्त बदल आणला. ठीक आहे. आणि त्यातला पहिला मित्र म्हणजे माझा बाप. ठीक आहे. आणि खरा मित्र म्हणतो मी एका वाक्यात. ज्या दिवशी माझा बाप मला म्हणला ना की बाबा की दोस्त आहे आपण, मित्र आहे, तू सगळं सांगू शकतो, मी माझ्या पप्पांना चांगलं ओळखायचो. मला कळलं सगळं सांगू शकतो टिंब सोडून. एवढं पण बघा, पप्पांबरोबर जर तुम्ही दोस्ती करणार असाल तर टप्प्याटप्प्यानं करा. ही माझी तुम्हाला ॲडवाईस आहे माझ्या चुकीतून, की पहिलं थोडं शेअर करून बघा, किती सहन करू शकतात एवढं बघा. आणि जर सहनशक्ती वाढलं तर हळू वाढवत जा. आणि मग मीच असं प्रत्येक गोष्ट पप्पांशी शेअर करायचो. मग तुम्हाला बाकीचे माझ्या स्पेशल्समध्ये व्हिडिओ माहितीच आहे. माझ्या रिलेशनशिपपासून, माझ्या ॲक्सिडेंटपासून सगळं पप्पाला माहिती आहे. आणि याचा फायदा काय झाला तुम्हाला सांगतो. तुमच्या आयुष्यात मे बी बाप हा एकमेव पुरुष आहे ज्याला तुम्हाला स्वतःपेक्षा मोठं होताना बघायचं. आणि अजय देवगण आत्ता एका पॉडकास्टमध्ये खूप भारी बोलला की आई पोरला कडेवर घेते, प्रेमानं जवळ ठेवते, आणि बाप खांद्यावर ठेवतो कारण त्याला जग दाखवायचं असतं पोरला म्हणून. ठीक आहे. आणि खरं आहे. ठीक आहे.
आईवर बोलवलं तेवढं कमीच आहे. आमच्या मम्मीवर जेव्हा बोलू एक प्रॉपर स्पेशलच असेल, वेगळाच विषय ते. आणि आमची आजी पण तशीच. आमची जी आजी आहे ना, आमची आजी सिरियलला लय सिरियसली घ्यायची. मम्मी ना आजी दोघी सिरियल लावणार, सिरियल लावून बसणार, त्यात काहीतरी झालं मम्मीने दोघी चालू सटविनीला हेच नाही ग, काय चुकीची वागली तिच्यावर. अगं मी म्हणते अगं मम्मी नाही आहे, असंच आहे. आणि मला नंतर कळलं आपल्या आईचं, आजीचं, बहिणींचं ज्या घरी आहेत, ज्या टी व्ही बघतात, त्यांचं जग किती छोटं आहे. त्यांचं त्या एका टी व्ही भोवती जग आहे की किती वाजता काय लागणार, किती वाजता काय लागणार. ते बघून त्यांनी तांदूळ निवडायचा, जेवण बनवायचं, आपल्याला जेवायला घालायचं. आपण विचारणार कसं झालं, ते विचारणार कसं झालं, आपण सांगायचं कसं झालं. काय टी व्हीवर डिपेंडंट का झालं तर कम्युनिकेशन कमी झालं. आणि सगळ्यात भारी टी व्हीचा जमाना कधी होता हे मला अजून आठवतं, जेव्हा गावात एखादाच कलर टी व्ही होता आणि सगळी रामायण बिमायण बघायला तिकडे जायचे. आम्ही ज्युनियरजी बघायला जायचो, शक्तिमान बघायला जायचो, आखे बघायला जायचो, ओम नम शिवाय बघायला जायचो, रात्रीचं लागायचं हे सगळं, श्रीकृष्णच बघायला. हे सगळं बघायला जाताना फक्त एक खडूस आंटी असायची की आपण तिच्या घरी टी व्ही बघायला गेलो की ती बटन बंद करायची आणि आपण घरातनं बाहेर आलो की बटन चालू करणार. तेव्हा मला कळलं आयुष्यात श्रीमंत होणं का गरजेचं आहे. कारण आपली आयन बाप म्हणायचे नको टी व्ही बघायचा, आपण घेतल्यावर बघायचा, कारण आपल्याला माहीत असतं. ठीक आहे, आजोबा किती लोकांचे आजी आजोबा आहेत आज तुमच्यासोबत आहेत. ठीक आहे, एक ॲडवाईस देऊ मी तुम्हाला की तुम्हाला कुठल्या गोष्टीचं उत्तर पाहिजे असेल एका वाक्यात तर आजी आजोबाला विचारा. एका वाक्यात म्हणलं, आपण जर जाऊन म्हणलं मला कसं तरी वाटतंय, रडू येतंय, माझ्या बरं झालं सर, जा रानात नाही हिंडून ये. बरोबर आहे, माझे पैसे बुडले, पैसा घेऊन कुठं जायचे, रिकामा आलता रिकामा जाणार. आजीकडे गेला, आजी अगं माझ्या मैत्रिणीनं मला सोडलं, दिदी सांगते, मला आदल्या दिवशीच माहीत होतं आधीपासून ती तशीच आहे. आजी आजोबांची उत्तरं 90 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन एका वाक्यात असतात आणि ते असणं गरजेचं आहे. हे आजी आजोबा असताना कळलेलं बरं. बरोबर. आणि आमची आजी तर लय डेंजर आहे, माझ्या पप्पांची आई. आमच्या आजीनं सगळ्यांचा दवाखाना केला आहे. कोण दवाखान्यात गेलं की आमची आजी पहिली जायची आहे बघायला, रात्री झोपायला पण तीच ताई म्हणतात आमच्या आजीला. ठीक आहे, आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या स्त्रियांबद्दल खूप कमी बोलण्यात आले की तुमच्या घरातली आत्या, आजी, आई घरात वेळ आली तेव्हा करता पुरुष नव्हता, तेव्हा तुमच्या त्या स्त्रियांनी घर सांभाळलं, त्यांनी घर पुढं नेलं, पोरं शिकवली. अशा स्त्रिया पण ह्या सोसायटीच्या बॅकबोन आहेत, ह्यांच्याबद्दल खूप कमी बोलण्यात येतं. ठीक आहे, आणि अशी लाखात एखादी गोष्ट पुढे येते आणि मग आपण ते बघतो. तुमच्या घरात बघितलं तर ही तुमच्या घराची संसाराची पूर्ण मोठ आहे ना तुमच्या आईच्या हातात आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या आईनं जर एक दिवस ठरवलं ना की नाही मला मूड स्विंग्स आहेत, काय होईल तुमच्या घराचं. पप्पा रागावलेत, पप्पाने तुम्हाला मारले, आई तुम्हाला समजावं येणार नाही, तुमचं तुम्ही बघा काय होईल. पप्पा सांगते आज पैसे नाही, त्याला ट्रिपला जायला थांब, आई म्हणेल तुमचं तुम्ही सांगा काय होईल. किराणा संपायला पप्पाकडे पैसा नाही, पप्पाकडून लपून लपून पैसा काढला, त्यात नाही किराणा भलती काढायचं बंद केलं तर काय होईल. आईची आई आजारी, पण आईला माहिती आहे वडिलाला सांगितलं तुमच्या तर टेन्शन येईल, त्यांना सांगायला चालू केलं तर काय होईल. आईला माहिती आहे मित्रमैत्रीण चुकले, आज चापाटला पाहिजे नाहीतर उद्या वाटळ होईल, मारायचं बंद केलं तर काय होईल. तुमची आई जर स्वतःसाठी जगायला लागलं तर घराचं काय होईल. आणि आई आपल्यासाठी नाही जगली, स्वतःसाठी नाही जगली, ती परिवारासाठी जगली, म्हणून आपलं परिवार एकत्र आहे. बाप आणि ती पिढी तशी होती की सगळ्यात अवघड काम स्त्रियांना देण्यात आलं, ते म्हणजे घर चालवणं. एक दिवस करून बघा. मी काय म्हणतो, एक मज्जा म्हणून एक दिवस रूम साफ करा की. हसला गडी कसा वेला जस्ट केलेली दिसते त्यानं, एवढा घाम निघतो का नाही. आणि मग मला वाईट कधी वाटतं माहिती का, जेव्हा आपण आईला बोलतो ना की इथं डाग पडलाय ग, ताट नीट नाही घासलं, हे असं झाले, भाजीत मीठ आहे, मीठ कमी पडले, मीठ जास्त झाले. आणि जेव्हा गाव सोडतो आणि तुम्ही एका मेसला जाता आणि तिथं पहिला घास खाता आणि तुम्ही म्हणता मीठ जास्त पडले, मग ती काकू म्हणते शेजारी अजून एक मेसेज जा तिकडं. मग आई आठवते. बाप कणखरे आई सॉफ्ट आहे. काय घरात बाप सॉफ्ट आहे आई कणखरे, आणि हे कॉम्बिनेशन आहे ना तेच चांगलं कुटुंब घडवतं.
दोघं सॉफ्ट झाली की लाडाची भदी निर्माण होत्यात. दोघं कणकर झाली की कांड करणारी काय होत्यात. कारण दोघं हाणत्यात, तो म्हणतो आता मला काय फरक पडत नाही, मी कोडगा झालोय. मारून मारून किती माराल. माझ्या आयुष्यात मित्राचं महत्त्व काय, मित्राचं महत्त्व किती हे मला 11वीत कळलं. हा माझ्या पहिल्या स्पेशल्सला मी किस्सा सांगितलेला, तो आज मी परत सांगणार, कारण आज दिवस खास आहे. पुढचा महिना येतोय, जेव्हा हा रिलीज होईल तेव्हाच माझे 3 मित्र गेलते. आणि जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर महिना येतो माझ्या अंगावर काटा येतो की ज्याला ह्या वेळेत कोणाचा काय ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये. कारण नेहमी अशा बातम्या येतात आणि कॉल आला तरी मला, आणि नेहमी असंच झालं माझ्या आयुष्यात, माणूस ट्रॉमॅटिक होऊन जातो. तो सूरज पवार म्हणून माझा मित्र होता. मैत्री खूप लहान, मैत्री खूप कमी दिवसांची, पण मैत्री लई घट्ट, लय म्हणजे लई घट्ट. तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. एकसारखं शर्ट घालून फिरायचो आम्ही. तो वेगळ्या धर्मजातीचा, मी वेगळ्या धर्मजातीचा. तो वेगळ्या विचारधारेचा, मी वेगळ्या विचारधारेचा. दोस्ती झाली कशी बघा. तो वेगळ्या ग्रुपमधला, मी वेगळ्या ग्रुपमधला. तो मला मारायला आलाय, मी त्याला मारायला, त्यानं मला मारलंय, लोळावलाय. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या खांद्यावर टाकून म्हणतोय दम आहे बरं का तुझ्यात. आणि त्या दिवशीपासून दोस्त झालाय. एक दिवस साईबाबा मंदिरापाशी तो थांबलाय, YC कॉलेजवरती 10 पोरं मला मारतात वेगळ्या ग्रुपमधली. गाडी आहे त्याच्याकडे, गाडी सोडली, पळत वार आहे त्यांना मारायला. एकटं 10 जण मारतंय. काय संबंध, 2 दिवसाची दोस्ती. आणि 1-1.5 महिन्यानंतर आपल्याला कॉलेज तो सूर्या गेला, करण्या गेला, हे गेला, एक आठवड्यात. म्हणून मी सारखं सांगतो ह्यांना, जी गाडी पळवायची मस्ती आहे पोरांना, काय गरज आहे तुम्हाला. तुमच्या आईबापानं जर तुम्हाला इथपर्यंत मोठं केलं, 28, 29, 30 वर्षाचं केलं, तर हिथून पुढं तुम्ही त्यांना काय माघारी देऊ शकता ह्याच्यावर सगळे. बरोबर आहे. हिथं जेवढी पोरं आहेत, बारके पोरं लय आलेली आहेत, 19, 30, 20, 21 वर्षाची. तुम्हाला जर वाटत असेल गाडी पळवली म्हणजे तू काय तर लय वेगळं केलं, तर तू लय मोठ्या भ्रमात आहे. तू जिजासाठी पळवली, तिला तुझं वारं बी लागलं नाही. तू भुंकीने गेला की ती म्हणली कोण आहे हरामखोर, कसला गाडीचा आवाज आहे. पण तेच जर तू हेल्मेट घातलं, चांगलं बाईकचं गिअर घातलं, गिअर किट जॅकेट घातलं, चांगल्या गाडीवर हळू नीट राईड करत गेला, तर मुलगी पण म्हणते व्हॉट अ हँडसम हंक. गाडी कुठली ह्याच्यावर माणसाची पर्सनॅलिटी ठरत नाही. तो गाडी कशी चालवतो, कशी वापरतो ह्याच्यावर पर्सनॅलिटी ठरवते. हां, नाहीतर चुकीच्या लोकांच्या हातात चुकीच्या लय गाड्या आहेत ज्याच्यावर रेडियम लावून काय बी बनवलेले. ब्रँड वेगळा आणि बनवलंही वेगळंच. त्यानं डायरेक्ट गाडीचं नावच घेत. काय लोकांमुळे काय गाड्या बदनामच झाल्या. ड्यूक म्हणला, आमच्या वेळी पल्सर होती तशी सगळ्यात खतरनाक गाडी. ठीक आहे, मित्रांबद्दलच सांगत होतो. माझ्या आयुष्यात बरेच चुकीचे निर्णय घेण्यामागं माझ्या मित्रांचा हात आहे. आणि मी त्यांना काय बोलू पण शकत नाही, कारण ते जे चुकीचे निर्णय घेतलेत ते निर्णय आम्ही एकत्रित घेतलेत आणि त्यातून आम्ही एकत्रित शिकलोय आणि त्यातून आमची मैत्री घट्ट झाली. आमच्यासोबत जे झालं ते चुकीचं झालं का? हो. काय मिळालं का त्यातनं? नाही. पण काय मिळालं तर एक कट्टर मित्र मिळाला, ज्याला माहित होतं जमाना म्हणतोय तू चुकीचा आहे, पण ह्यो म्हणतोय सौऱ्या तू बरोबरच. मी म्हणतोय ना. तो म्हणला भाई बोला बापू दिखता तो. आणि असा मित्र पाहिजे आयुष्यात. ठीक आहे, की जो कान पण पिळेल वेळ आल्यावर आणि म्हणाल की तू बरोबर चाललंय, चुकीचं चाललंय. पण आपल्याला असा मित्र आवडत, आपल्याला हो ला हो म्हणणारे आवडतात. चाललोय पुढच्या महिन्यात तुमच्यासाठी एक नवीन स्पेशल यावं म्हणून कोकणात फिराय. कारण मागच्या वेळेस जेव्हा कोकणात फिराय गेलो तेव्हा एक स्पेशल रिलीज केलं आणि त्यात तुम्हाला लई मजा आली. आणि जेव्हा जेव्हा आम्ही बॉयज ट्रिपवर जातो तेव्हा तेव्हा आम्ही पहिलं कॅमेरा बिमेरा सगळं बंद करतो, कारण कधी कुठून काय होईल हे सांगू शकत नाही. काय वर्स्ट केस काय होऊ शकतं बॉयज ट्रिपमध्ये. ठरलेलं आहे बसमध्ये की कुणी झोपायचं बघा, आणि रात्री 1:30-2 पर्यंत ही वाट बघतात की झोपल्यात का नाही झोपल्यात. 2-2ला ह्यांना सगळ्यांना आता झोपायला येतं, हळूहळू झोपायला येतं. आता ह्यांचं काउंटिंग चालू होतं. जो झोपणार तो टिंब. पण झोपेपुढं हे चालत, मग ह्याच्या पुढची लेवल येते. जो झोपणार त्याचं लग्न कधीच होणार नाही. अशा असतं पोरांच्यात माहिती का. मग एखादा म्हणतो माझं नाही झालं तर मला फरक पडत, मग परत झोपत असतं बरं का. आणि ह्याच्यापेक्षा तिसरी आणि वाईट स्टेज जी आमच्या पोरांच्यात आहे,
कोलगेटची पेस्ट घेऊन आल्यात आणि रात्री 1:30 वाजता चेहऱ्याला लावली. एवढं घाण आम्ही नाही. फेविकॉल म्हणला. आम्हाला मित्र बी महत्वाचा आहे, मित्राची साल्टी बी महत्वाची. हे सगळं सोडा. मुलींनो, तुमच्याकडून घेण्यासारखी सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का? घाण आहेस तू, घाणची. एक वाक्य बोललो, एक स्कोप बी दिला नाही त्यानं मला. मुलींकडून घेण्यासारखी सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्यांचं स्किन केअर रुटीन. काय तुमची प्रोसेस आहे? राईस वॉटर, क्लेन्झिंग, फेशियल. बरोबर आहे. आमची पोरं म्हणतात पॉन्ड्स, झेड पावडर. एक टॉवेल जो 3 दिवस धुतला नाही, ह्याच्यापेक्षा घाण टिश्यू पेपर. हे सोडून मित्राच्या ह्याला पुसतंय, शर्टाला. स्किन केअर ह्याला माहीत. आमची स्किन केअर, मला असं वाटतं ना, आमची स्किन चांगली काय माहिती आहे का? स्किन केअर न करता पण सूर्यदेवाला बी माहिती हे काय करणार, ह्याला लई त्रास द्याला हाय ती बी. आणि माई शॉकमध्ये कधी गेलो माहिती आहे का? जेव्हा माझं लग्न झालं आणि माझ्या बायकोच्या स्किन केअरच्या प्रोडक्टची मी किंमत बघितली, तेव्हा मला कळलं एवढी तर मला इंजिनिअरिंगला फी होती. खरंच मी मानतो बरं का स्त्रियांना की तुम्ही स्वतःवर जे प्रेम करता ना, ही वृत्ती जर आमच्यात आली ना, आयो पुरुष कुठनं कुठं जाईल. तुम्ही तयार होता, 1.5 तास घेता तयार व्हायला. तुम्ही 1.5 तास घेतल्यावर तुम्ही कमीत कमी 150 फोटो काढता. शो नटतो, ह्याच्या स्वतःच्या लग्नात तयार होतो आणि फोटो काढतो एवढाच, किंवा असा किंवा खांद्यावर 3 फोटो काढलं, बास संपला विषय. त्यातनं बी म्हणतो चांगला नाही आला, डिलीट कर. कुठला बी मित्र असावा, पण असला मित्र नसावा आयुष्यात जे ग्रुप फोटो काढतंय आणि आपण तुम्ही स्टोरीला टाकल्यावर म्हणता ह्या फोटोत मी चांगला दिसत नाही, डिलीट कर. तू चांगला दिसत नाही म्हणून टाकलाय का? ग्रुप आहे म्हणून टाकलाय, नाही करणार डिलीट. ह्या शोजमध्ये शेवटी 2 सरप्राईज येतात आणि ह्या शोचं नाव का ठेवलं ते पण सांगणार आहे, आणि ह्या लाईट वातावरणात शो का घेतला हे पण सांगणार आहे. सोड, तुला नाही कळणार. ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. आमचे पप्पा नेहमी रोज संध्याकाळी 9 वाजता कटवून येतो माणूस. आला की मी बोलायला चालू करतो, असं झालं तसं झालं. काल पण रिझल्ट लागला, मी कॉल केला. बघा पप्पा, रिझल्ट असा लागला, काय वातावरण कसं काय? आपल्याला काय फरक पडतो म्हटलं, आपल्याला उद्या बी राबायचं, आज बी राबायचं. क्लिअरिटी येते हळूहळू. मग शाळेत आलो, कॉलेजला असलो की मी रोज म्हणायचं पप्पा काय मग आज गिरायक कमी झालं का? म्हणजे हळूहळू मला कळलं ना की पप्पा नाराज कशामुळे असू शकतो. एकतर गिरायक कमी झाले, दिवस वाईट गेलाय, कोणीतरी डोकं जास्त लावलंय त्यांच्याशी. मम्मीचा पप्पाचं काय झालं तर आपल्याला लगेच कळतं, भांडणं लगेच कळतात. कारण मम्मी म्हणते तुझ्या पप्पाला तांब्या दे, त्यांना सांग ताट केलंय, त्यांना सांग वरण भात आहे, त्यांना जेवायला बोलव. म्हणजे ही त्यांची भांडायची मम्मी पप्पांची टेक्निक किती रोमॅन्टिक आहे बघता ना तुम्ही, की आपल्याला मध्ये घ्यायचं. त्यांना सांग, मग पप्पा म्हणतात तिला सांग मला भूक नाही. मम्मी म्हणते केलंय गप गिळायला लागेल, सांग त्यांना. मधल्यामध्ये माझं का सँडविच करायला आहे तुम्ही? किती क्यूट आहे. तुम्ही बघाल ना की जसं वय वाढतं ना तुमच्या मम्मी पप्पांचं, ते एकमेकावर लई प्रेम करायला लागतात. नीट बघा, कारण जवानीत त्यांना प्रेम करायला वेळ मिळालाच नाही. तुम्हीच एवढा अवकाळ होता, तुम्हाला सांभाळण्यातच जवानी गेलं बाहेर पॅन्टी तशी केली धुहा, विहिरीत पावाय गेलं बुडायला लागलं वाचवा, पेरेंट्स मिटिंगला जा, भांडणं केलं, डोक्यात दगड घातलाय. तुम्ही असले ॲडव्हेंचरस लाईफ जगला, त्यांना एकमेकावर प्रेम करायला वेळ मिळाला. आता म्हातारी झाल्यावर म्हातारीला कळलं कोण नाही आपणच एकमेकाचं, मग एकमेकावर प्रेम करायला लागली. बरोबर आहे. आजकाल लोक म्हणतात आई बापाच्या ॲनिव्हर्सरीचं केक कापणं गरजेचं आहे का? तुझ्या घरातनं पैसे जातात का? मला माझ्या वडिलांचा जेव्हा मी BBAला गेल्यावर केक कापला ना पहिल्यांदा, तेव्हा मला कळलं की पप्पांचा पहिल्यांदा आयुष्यात केक कापलाय बड्डेचा. त्यांचा केकच कापला नव्हता कधी कोणी. आणि तुम्ही विचार करा, आपण आपल्या बड्डेला एखादा केक कमी कापला तर किती सिरियसली घेतो. आणि आम्ही पहिला केक कापलाय माहिती आहे का पप्पांचा बड्डेचा, ते बी पप्पांच्या खिशातले पैसे घेऊन कापलाय. त्यांना घेणं देणंच नाही, त्यांनी बड्डे ह्या गोष्टीला 0 किंमत दिली, म्हणून ते अख्खा आयुष्य चांगले जगतात. आपण बड्डेला एवढं महत्त्व दिलंय, बड्डे दिवशी कोण कसं वागतं ह्याच्यावर ठरवतो वर्ष माझं कसं जगणार. आपण म्हणतो बड्डे माझा घाण गेला, बड्डे दिवशी रडलो, मग आयुष्यभर रडणार. कसं बरोबर आहे ना. आपण स्वतःला एवढं महत्त्व दिलं की आपल्या स्वतःभोवती जग फिरायला लागलं.
पप्पाला नाही म्हणायचं, पप्पा असं का तुम्ही शांत का बसलाय, एवढं काय असतं द्या की सोडून, अरे नाही जरा व्यापारीच चालतं, अहो एवढं काय द्या सोडून, काय नाही रानातलं हे चाललं, एवढं काय द्या सोडून. मग एवढं सगळं कळून करून आपण जेव्हा त्याला उत्तर देतो, पप्पा म्हणतो ना सोड तुला नाही कळणार, हे कळायला तो एज गॅप भरायला लागतो. कारण सांगणं अवघड असते की काय आहे कसं आहे, आणि बाप कधीही पोरापुढं व्यक्त होत, आणि जर तुमचा बाप तुमच्या पुढं एखाद्या रात्री व्यक्त झाला तर तो बाप तुम्हाला इनडायरेक्टली सिग्नल देतोय, माझे खांदे थकलेत, आता तुला टेक ओव्हर करायची वेळ आली, म्हणून तुला सगळं सांगतोय. आणि मी म्हणतो ही वेळ त्या पोराच्या आणि बापाच्या आयुष्यात बाप जिवंत असतानाच यावी. कळतं ना की बाप हाय तसं सांगून जातो. माझ्या मावशीचे मिस्टर वाढले कोविडमध्ये, आणि देव कसा असतो बघा, म्हणजे ही डेस्टिनी कशी असते. तर अथर्व नाव त्याचं, पोरगा 10वीत, त्याला 10वीत ट्रॅक्टर चालवायला शिकवला, त्याला बोलेरो चालवायला शिकवली. बघा 10वीतल्या पोराला का शिकवायचं, त्याला आलं कसं लावायचं, आलं कसं काढायचं शिकवलं, त्याला शेती शिकवली, बिलं कशी भरायची शिकवली, बटाट्याचं शिकवलं, आंब्याची बाग शिकवली, आणि 6 महिन्यात ते वारलं. आणि 6 महिन्यानंतर अथर्वण आमची मावशी सगळं करते. म्हणजे बापाला माहीत असतं की उद्या मी गेलो तरी माझी पोकळी. मग एवढं सगळं दुःख आयुष्यात, दुसऱ्याच्या आयुष्यात सगळ्यांचे एवढे लागले, तर आपण म्हणतो सोड तुला नाही काढणार. आपलं तर चांगलंच चाललंय, आपण किती ठिकाणी बसलोय चांगल्या, 200 रुपयात आपण एवढा भारी शो एन्जॉय करतोय, AC आहे चांगला, शो झाल्यावर एक चांगलं सरप्राईज आहे, अजून एक सरप्राईज आहे, आणि आपण इथं बसून आपल्या आयुष्याची कंप्लेंट करतो. आणि प्रेमानंद महाराजांना जेवढं ऐकलं त्यातनं मला एक कळलं, तुम्ही जे बोलाल तेच तुमच्याबरोबर होणार. तुम्ही म्हणला माझ्या आयुष्यात सगळी गंडकी, मी निगेटिव्ह, आलीच सगळी चिटकाय. तुम्ही म्हणला मी पॉझिटिव्ह, मला कोणाशी घेणं देणं नाही, मी खुश राहणार, सगळी तशीच येणार. यू बिकम व्हॉट यू टॉक, आणि हे खरंच आहे. म्हणून मी सांगतो, मर्द जातीनं एकत्र व्हायची गरज आहे. आज उद्या जाती धर्मात भांडणं नसणार आहेत, जेंडरमध्ये भांडणं असणार आहेत, आणि ह्याचा अर्थ स्त्रिया चुकीच्या आहेत असं होत नाही. ह्याचा अर्थ एकच आहे, इतक्या वर्ष आम्ही केलं पण बोलून दाखवलं नाही, म्हणून आम्हाला कमी लेखण्यात आलं. आता बोलून दाखवायची वेळ आलेली, नाहीतर पोरगं म्हणाल पप्पा तू कुठं काय केलंय, मग तुला त्याला माझा व्हिडिओ पाठवायला लागेल की बघ हे केलं. अँड द बेस्ट थिंग तुम्ही आत्ता काय करू शकता ह्या घडीला, 2024 संपतंय म्हणून सांगतो, पुढच्या वर्षात काय होणार आहे ह्याच्या लय तर्कवितर्कच मांडायचे नाहीत. हे मी 4 वेळा करून गडलोय, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मी 2024 मध्ये टाकलं बेस्ट फ्रेंड टिल माय लाईफ, आज गायब येतोय गडी. बरोबर आहे, मी सांगितलं मी हे करीन, मी ते करीन, ICUत गेलो 10 दिवस. आपले प्लॅन अजिबात मोठ्यानं सांगायचं नाही. युनिव्हर्समध्ये जातं, तो प्लॅन युनिव्हर्सला कळला, युनिव्हर्समधले 10 पैकी 9 जण म्हणतात ह्याला बांबू लावूया, 1 जण म्हणतो सपोर्ट करूया, सपोर्ट करणारा लेट येतो, बांबू लावणारी पहिली येतात. मग प्लॅन गणतो, म्हणून प्लॅन सांगायचा, कार्यक्रम करायचा, आणि कार्यक्रम झाल्यावर म्हणायचा कार्यक्रम झालाय बरं का, धन्यवाद. बरोबर आहे ना. शेवटचा प्रश्न या सेशनमधला, तर तुम्हाला मला इथून विचारून जायचं आहे, आणि तो प्रश्नच घेऊन मी इथून जाणार, आणि तो प्रश्न पॉझिटिव्ह नोटवर असणार आहे. 2024नं जर तुम्हाला कुठली चांगली गोष्ट दिली असेल, किंवा आत्तापर्यंत जेवढं वर्ष तुम्ही आयुष्य जगलाय, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 40, 39, एवढ्या वर्षाच्या आयुष्यात तुम्हाला मिळलेली सगळ्यात चांगली गोष्ट कोणती? 3 उत्तरं सोडून उत्तर द्यायची. आईबाप, मित्र, शाळा, ही 3 उत्तरं, कॉमन उत्तर सोडून तुम्ही आयुष्यात चांगलं काय मिळवलं? भाऊ, अनुज, ओके, मस्त, गुड, वा, अजून लाईफ सॅटिस्फॅक्शन मिळते. ओके, छान. मुलगी, तुम्ही बघितलं ना, एखादा असा बाप होतो ना की त्याला पोरगं झाल्यावर ती खुश होतो, पण पोरगी झाल्यावर आयो तो म्हणतो माझ्या टीममध्ये कुठली तरी स्त्री आली. कळलं का? बायको तर माझ्या टीममध्ये, आता मुलगी आली माझ्या टीममध्ये. बरोबर, भारी भारी उत्तर दिलं तुम्ही. येस, अजून पैसे आले तुला 1,500? क्लिअर बोल की. बहीण मिळाली, ओके, गुड, शबास.
अजून थांबा. हां, स्पिरिच्युअल जर्नी कधी चालू होती सांगा. सांगतो मी, तुमच्या वतीनं उत्तर देतो. तुम्ही म्हणता ना देवबिव काय नसतं, ह्यात काय नाही. मग एक जर्नी चालू होती जिथं पहिल्यांदा तुम्हाला वाईट काळ दिसतो, नंतर तुम्हाला वाटतं लोक सोडून जातात, नंतर तुम्हाला कळतं की लोक सोडून जातात हे चांगलं आहे, नंतर तुम्ही हील व्हायला चालू करता, मग अजून काय तर होतं. आणि सगळं सोडून तुम्हाला नंतर कळतं आपल्या रूढी परंपरा स्पिरिच्युअलिटीचं सगळे त्यालाच फॉलो केलं पाहिजे. बरोबर आहे. स्पिरिच्युअलिटी ही गोष्ट अशी जो टनेल आहे ना त्याच्या बाहेरचा तो एक उजेड आहे, त्यातून आधी अंधारातून जायला लागतं, मगच तुमचा देवावर स्पिरिच्युअलिटीवर विश्वास बसायला लागतो. सगळंच चांगलं मिळलं तर देवावर विश्वास माणसं ठेवतील का? अजून हां, हे तर मी लय मोठं शिकलोय यंदा खरं. वाव, मस्त, छान. घर बांधते, स्वतःचं घर, याच्यापेक्षा भारी गोष्ट काय. येस, सौरभ भोसले, ऐकू, थँक्यू. सूरज म्हणला येस, करिअर. अजून झालं. मी सांगू, ह्या वर्षी मला सगळ्यात जर चांगली गोष्ट काय मिळली असेल तर मला 2-3 गोष्टी एकदम क्लिअरली कळल्या की आपल्या जिवंत असल्या नसल्यानं खूप कमी लोकांना फरक पडतो, खूप कमी लोकांना. आणि ज्या कमी लोकांना फरक पडतो त्यांच्यासाठी जगायचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी गोष्ट मला कळली की मराठी माणसानं जर ठरवलं की आपल्याला टॉपला जायचं आहे तर तुमच्यासारखी मराठी माणसं त्याला मोठं करायला मदत करतात. कारण मागच्या वर्षी जेव्हा मी काय एजन्सीचं नाव घेत नाही, त्या एजन्सीला भेटायचो तेव्हा ते म्हणायचे की तू मराठीत हे करणं बंद कर, हिंदीत चालू कर, मराठी ऑडियन्स तुला उचलून धरणार नाही. जाऊन जाऊन किती होतील, 1 मिलियन होतील, 1.5 मिलियन होतील, किती ऑडिटोरियम भरशील, किती दिवस करशील. मग मी म्हणलं तुम्ही प्रशांत दामले नाव ऐकलंय का? तुम्ही पु ल देशपांडे नाव ऐकलंय का? ह्यांनी तो काळ गाजवला, ह्यो काळ आता मराठी माणूस जागा होतोय, एकमेकाला सपोर्ट करतोय. सौरभ भोसले इंट्रॅक्शन स्पेशल त्याचाच जन्म आहे. आज इंटिग्रेटेड शो घेतला, इंट्रॅक्शन पण घेतलं, हा शो पण घेतला. का तर मला एक कळलंय, तुम्हाला फक्त माझं ऐकायचं नाही, तुमचं पण सांगायचं. पण ह्यातनं मी अजून एक शिकलो की पिढी जरा गंडायला लागली आहे, बापाला एकमेकाच्या नावानं हाका मारायला लागल्यात. 19व्या वर्षी प्रेम, तुम्हाला काय वाटलं विसरीन वय मी? 19व्या वर्षी प्रेम करायला लागलीत. माय ऑनेस्ट ॲडवाईस टू यू विल बी, घरच्यांनी मला जेवढं दिलं न मागता तेवढं त्यांना मी माघारी न मागता देऊ शकतोय का? आणि त्यांचं देऊन झाल्यावर राहिलं तर मी दुसऱ्या कुणाला देऊ शकतोय का? आणि ज्याला देऊ शकतोय ती किंवा तो त्याचं निम्म तरी मला देईल का? निम्म म्हणलं कलियुग. आणि ह्याचं उत्तर एकाचं जरी नाही असेल तर थोडं थांबा. कुठल्याही नात्यात, रिलेशनशिपमध्ये, मैत्रीमध्ये यायला घाई करू नका. पश्चाताप सगळ्यात बेकार. बरोबर आहे. ह्यो स्टेटस तो 19 वर्षावाला 2 वर्षांना ठेवणार, हे मी फिक्स सांगतो तुम्हाला. ठीक आहे. किती आनंद होतो रे पोरांना तुम्हाला. आमच्यात एक आहे, कोणाचं जर चांगलं रिलेशनशिप चांगलं असेल ना, चांगलं, तर त्यांना बघवत नाही. आता हा शो झाला की आज बऱ्याच घटना घडतात. काल बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकदम टॉपला भारत चालला आहे, आज पण चांगलं चाललं आहे, स्कोअर कळतो आपल्याला आतमधून. दुसरी गोष्ट, इलेक्शन लागलं, एकतर्फी सरकार दिलं, बाबा काहीतरी चांगलं होईल. आता काही विषयच राहत नाही. मला वाईट फक्त ते हॉटेल बुकिंग ज्यांची कॅन्सल झाली त्यांच्यासाठी वाटते की हॉटेल बुकिंग कॅन्सल झाली बऱ्याच लोकांची. हॉटेलवाली टपून बसलेली, मेजॉरिटीवर येऊ नाही कोण, म्हणजे बुकिंग हॉटेल पर्यटनाला चालना मिळेल, ते झालं नाही. आणि आज IPLचं आज आणि उद्या ऑप्शन आहे. नशीब महाराष्ट्राने एका साईडचा कलेचा निकाल दिला नाही तर इकडं पण ऑप्शन चालू झालं असतं. हे जोक लय लेट कळेल तुम्हाला. ठीक आहे. सो दिवस बदलत आहेत. लोकांच्या मनात काय आहे हे लोक सांगत नाही आहेत, लोक डायरेक्ट करून दाखवतात आणि आपण त्याच जगात थांबतोय. शेवटचं स्टेटमेंट माझं एकच आहे की कोणापाशीही व्यक्त होताना विचार करून व्यक्त व्हा. मला माहिती आहे इमोशनल होता तेव्हा एवढा वेळ नसतो आपल्याला की कोणापाशी रडवू, कसं रडवून किती सांगू. मग मी म्हणतो म्हणून आधी स्वतःपाशी एकदा रडा. आणि रडणं कसं थांबवायचं ह्याच्यावर मी एकदम रामबाण उपाय काढलाय. मी आरशा पुढं जाऊन रडतो आणि स्वतःला रडताना बघतो आणि मला कळतं आई किती घाण दिसते रडताना. आणि हेच दुसरं मला बघणारे रडतात. सो ते मला सिंपती द्यायच्या आधी माझ्यावर हसत.
ठीक आहे. तुमच्या आयुष्यात बरेच लोक येणार जे म्हणणार भावा तुझं काय भारी चाललंय, तुझं सेट आहे, मम्मी पप्पा तुला सपोर्ट करतात. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. ते म्हणणार भावा तुझं लग्न झालं, तुझं लय भारी चाललंय, तुझं काय सगळं निवांत आहे. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. ती म्हणणार भावा तुझं सगळं एक नंबर आहे, तुझं करिअर सेट आहे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले, तुला जॉब मिळणार. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. तुमच्या आयुष्यात कोणतरी येणार ते म्हणणार तुझं आयुष्य किती पॉझिटिव्ह, किती तू पॉझिटिव्ह आहेस, तुझं आयुष्य खूप चालले. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. अशाच कितीतरी गोष्टी आत्ता हिथं बसलेल्या तिथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात चालल्यात आणि त्या कधीच कोणाला कळणार आणि कळू पण नाहीत. कारण कळलं तर त्याच्या आयुष्यात आपल्याला इंटरेस्ट जनरेट होतो. इंटरेस्ट जनरेट झाला की आपण त्याला ॲडवाईस द्यायला जातो. मग नातं कनेक्ट होतं, आपल्याला वाटतं एकमेकावर प्रेम आहे. ते प्रेम नसतं, गॉसिप असतं. आणि ते जेव्हा तुटतं तेव्हा तुम्ही दुसऱ्यापाशी जेव्हा बोलायला जाता की माझ्याबरोबर धोका झाला, तो म्हणतो तुम्ही दोघं तर एकत्र होता, का धोका झाला? तेव्हा तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. मागचे 3 तास तुम्ही मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय. थँक्यू. थँक्यू. बरीच लोकांचा मेसेज येतो की 200 रुपयात हे कसं परवडतं काय. मी परत सांगतो की एखाद्या शोला स्पॉन्सर मिळतो, एखाद्या शोला स्पॉन्सर मिळत नाहीत. सो आजच्या शोचे जे आपले स्पॉन्सर्स आहेत ते पण गाववालेच आहेत, सागर गावडे सर आहेत. आणि जे लोक म्हणतात की गाववाल्या लोकांनी जमीन विकल्या प्रगती केली नाही, तुम्ही त्यांचं उदाहरण घेऊ शकता. त्यांच्यावर एक पॉडकास्ट आहे आपला की एक गावातलाच तरुण चांगलं एज्युकेशन घेऊन गावासाठी काय करतो. शुभारंभ ग्रुपचे ते फाउंडर आहेत, बाजी हॉटेलचे फाउंडर आहेत. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो की सर असं आम्ही तुमच्या एरियामध्ये शो करतो आहे, तर त्यांचं पहिलं वाक्य काय होतं की माझी कुठं ॲडव्हर्टाईजमेंट करू नको, माझ्या काळात मला कोणीतरी मदत केली म्हणून तुझ्या काळात मी तुला मदत करतोय, माझं नाव पण लावू नको. ठीक आहे. सो 2024नं काय दिलं तर अशी माणसं दिली की ज्यांनी आमच्याकडून मटेरियलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवलं. नाहीतर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असतं तुमच्या हातात त्यांच्या हॉटेलची पाम्पलेट असती, बरोबर आहे, आणि तुम्हाला सांगितलं असतं या नक्की या, हे करा ते करा. बट त्यांच्याकडून तुमच्या सगळ्यांसाठी अजून एक सरप्राईज काय आहे. आता तुम्ही दणकून चिकन मटण खाणारी गँग आहे, जे खात नाही त्यांच्यासाठी पण आपण एक खास ऑफर आणतो आहे की आज 24 नोव्हेंबरपासून 24 डिसेंबरपर्यंत तुम्ही हॉटेल बाजीला गेला तर कुठल्याही बिलावर तुम्हाला 10% ऑफ आहे. तुमच्या तिकिटावरती लिहिलेलं आहे. ते तिकीट जपून ठेवायचं आहे. त्याची झेरॉक्स काढून 10 जणं जायचं, एवढं खाली उतरायचं, कारण आम्ही ती करून बसलेलो, तो पेपर वेगळा आहे. झेरॉक्स काढाल त्यांना कळल. ठीक आहे. सो हा शो एवढी मोठी सिस्टीम राबण्यासाठी खूप लोक काम करत असतात. थोडा वेळ लागेल, पण तुमचं एक फक्त 15 मिनटं घेतो. त्या लोकांना ॲप्रिशिएट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांच्यासाठी फक्त हात दुखले तर चालतील, पण टाळ्या वाजल्या पाहिजेत मी नाव घेतल्यावरती. मला लय आवडतं माझं ऑडियन्स, मला ते पूर्ण पण करून देत नाहीत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं की साऊंड सिस्टीम इथली सगळं गंडलं, विषय सगळा हे झाला, तरी पण आमचे जे साऊंड ऑपरेटर आहेत त्यांनी स्वतः सगळी सिस्टीम इथं आले आणि हे सगळं केलं, ते अमोल सर. ठीक आहे. त्यानंतर ही प्रकाश योजना जी आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगळा सेट लावायचा प्रयत्न करतो, प्रकाश योजना करतो, ते मयूर सर आणि कुडळे सर. त्यानंतर आज सोडताना तुम्हाला सगळ्यांनी ते वॉचमन काका असतील, एल्प्रोमॉलची मेंटेनन्स असतील की तुम्हाला सगळं क्लीन मिळते, AC चांगला ठेवलेला आहे सगळे. सो एल्प्रोमॉलचं प्रशासन. ठीक आहे. आणि ना इलाज असतो आमचा विराज, जो हे सगळं शूट करतो, त्याला राग आला तर तो डिलीट हाणल. ठीक आहे. सो विराज पण जॉब करत करत हे फ्रीलान्सिंग करतो. हे सगळं फुटेज तुम्हाला एवढ्या चांगल्या क्लॅरिटीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये कोण 8 आणि 10 कॅमेरा अँगल लावत नाही. आपण हे सगळं करतो, प्रीमियम देण्याचं काम करतो. ही पोरं 7 वाजल्यापासून इथे येतात. तुम्ही जेव्हा बाहेर असता तेव्हा हे सगळे सेटअप लावतात, तुमचे चेहरे नीट दिसतील, तुम्ही सगळे हसताना दिसतील, हे मेक शुअर करतात. सो हे सगळ्या आपल्याला हसताना कॅप्चर करणारे गँग, जे कधी स्टेज पुढे येत नाहीत, ती आपली कॅमेरा टीम. आमचा एडिटर जो रात्री 3:30-4 पर्यंत जागतो, त्याचे डोळे घुबडा एवढे झालेले आहेत. त्याला सांगितलं रविवारी एपिसोड टाकायचं की ते रातभर जागते, एडिट करते, करून देते. ती सगळी एडिटिंग टीम. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटदा
आमचे व्हॉलंटियर्स टीम समोर बसले आहे त्या जागेवर उभे राहा, उभे राहा, उभे राहा. अरे उभे राहा की. ह्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. ओके. आणि लास्टली आणि सगळ्यात महत्त्वाच्या टाळ्या. आज आहे रविवार, वेळ आहे 11 ते 2. आज आहे IPLचं ऑप्शन, आज आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. मे बी उद्या आहे शपथविधी, त्याच्या हालचाली आज आहेत. एवढा सगळा मसाला बाहेर असून तुम्ही आज सकाळी उठून मॉल उघडायचे देऊन दारात थांबला, लाईनीत थांबला आणि आत येऊन 3 तास मला जो सपोर्ट केला त्याबद्दल स्वतःसाठी एकदा धन्यवाद. आपला शेवटी एक सरप्राईज परफॉर्मन्स आहे. तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक शोला सरप्राईज परफॉर्मन्स देतो, तो दणका असतो. ठीक आहे. एल्प्रो आला हा शो केला आहे 17 तारखेला. ह्याच्या आधी पंडित जवाहरलालला केला आणि आत्तापर्यंत सगळ्यात मोठा स्टँडअप कॉमेडीचा शो केला होता तो बंट्रा भवनला केला होता. तेव्हा शेवटी सरप्राईज परफॉर्मन्स होतं अवधूत गांधी सरांचं, तुम्हाला माहीत असतील. आज पण त्या रिलेटेडच काहीतरी खतरनाक होणार आहे. ठीक आहे. आणि हे प्रत्येक शोला होणार, कारण की हे जे फ्युजन आहे कॉमेडी, ह्युमर, सोशल कॉमेंट्री आणि आपलं कल्चर, हे फ्युजन घेऊन पुढं जायचं आहे. स्टँडअप कॉमेडी म्हणजे फक्त वल्गॅरिटी, बिलो 18 हे नाही आहे, तर हे पण आहे सहज, निखळ आणि एकदम साधेपणाचे पण विनोद आहेत हे दाखवायचं आहे. त्याच्या आधी हा शो ज्यांच्यामुळे फक्त 200 रुपये तिकीट राहिलं असे आपले जे स्पॉन्सर्स आहेत त्यांना मी स्टेजवरती इन्व्हाइट करतो. जोरदाराने स्वागत करूया प्रत्येक. नमस्कार. शुभारंभ सगळ्यात पहिलं तर माझं नाव सागर गावडे. शुभारंभ ग्रुप आणि आमचं हॉटेल बाजी यांना म्हणजे काय म्हणूयात ना की सौरभ सरांनी बेसिकली हा कार्यक्रम स्पॉन्सर करायची संधी दिली. सगळ्यात पहिलं सर तुमचं थँक्यू त्याबद्दल. कारण काय म्हणूयात ना की म्हणजे आम्ही काय फक्त घरं बांधणारी आणि लोकांना जेवायला देणारी माणसं आहे. असं स्टेज वगैरे काय या गोष्टीला फार फॅमिलियर म्हणजे काय म्हणत ना नाही आहोत. पण हे सगळं करत असताना म्हणजे बरेच वेळा काय म्हणूयात की आम्ही म्हणजे गेले 10 ते 12 वर्ष इस्टेट व्यवसायात काम करतो. रावेत, PCMC या भागात आम्ही अनेक गृहप्रकल्पसुद्धा उभारलेले. आत्ता जस्ट रिसेंटली आम्ही एक शुभारंभ क्लारा म्हणून एक 2 आणि 3 BHK म्हणजे काय म्हणतात प्रोजेक्ट स्टार्ट केला रावेतमध्ये, की जो 27 मजली प्रोजेक्ट आहे. वन ऑफ द टॉलेस्ट, एकदम टॉलेस्ट नाही म्हणणार पण वन ऑफ द टॉलेस्ट टॉवर इन द रावेत और PCMC असा पण एक लॉन्च केलेला आहे. पण त्याचबरोबर आता मला माहिती आहे की पिंपरी चिंचवडकर किती खवय आहेत, आपण काय म्हणत खायला किती किती लांब जातो. तर त्याचीच एक मेजवानी म्हणून आम्ही हॉटेल बाजूला आता रावेतमध्ये गेले एक 2-3 वर्षापासून चालू केलेलं आहे. तर तिथं तुम्हाला मी म्हणेल की मटण भाकरी, सी फूड, नॉट ओन्ली नॉनव्हेज, एक छान प्रकारचं व्हेज जेवण पण सुद्धा तुम्ही चाखायला एकदा बाजीला या. आणि स्पेशली आपली जी टीम आहे त्यांच्यासाठी एक 10% पण आपण तिथं डिस्काउंट ऑफर केलेलं आहे. तुम्ही सगळे नक्की येसाल असं मला एक हे आहे. आणि ज्यावेळेस थोडंसं काय म्हणत ना की सुरुवातीला सरांचं चाललं होतं की मी रेग्युलरली पुण्यात कार्यक्रम घेतोय, हे घेतोय, तर म्हणजे काय पिंपरी चिंचवडला यायचं का नाही यायचं थोडंसं त्याबद्दल म्हणजे सरांच्या मनात शंका होती. तर म्हणजे त्यावेळी तो एक कॉन्फिडन्स दिला होता की सर तुम्ही या पिंपरी चिंचवडला, तुमचा कार्यक्रम जोरात होईल. तर तो कार्यक्रम जोरात झालाय का नाही झालाय पहिलं सौरभ सरांना तुम्ही सांगा. सर झालाय ना? मला ह्याचा एक आनंद आहे. मी स्वतः एक पिंपरी चिंचवडकर आहे आणि पिंपरी चिंचवडकरांनी म्हणजे एकदम भरभरून सरांना प्रतिसाद दिला आहे. त्याबरोबर असेच छान छान कार्यक्रम सर आपल्याबरोबर सादर करतीलच. चलो आणि बस आता मला काय फार हे नाही येणार, पण मी बघतोय बरीचशी 18, 19, 20, 25 वयातली मुलं इथं आलेली आहेत. तर ज्यावेळी आपण आता मला असं वाटतं ना तुम्ही कॉलेजेसमध्ये असाल किंवा जस्ट तुमचं करिअर स्टार्ट होतंय, तर म्हणजे एक काय म्हणून सर मला म्हणजे एक उद्योजक म्हणून थोडंसं तुम्ही त्यांना काहीतरी सांगा. तर मला असं वाटतं ना ज्यावेळी आपण शिकतोय ना तर शिकतानाच आपण फक्त की मला नोकरी मागणारे हात नाही व्हायचे, नोकरी देणारे हात व्हायचं आहे. या ह्यानीच काम स्टार्ट करा. सगळे 2-3 मित्र एकत्र या, छोटंसं भांडवल उभं करा, छोटा व्यवसाय चालू करा. छोट्या व्यवसायाला 2-3 वर्ष द्या. येणाऱ्या 5-10 वर्षात म्हणजे एवढं पोटेन्शियल आहे ना आपल्या इथे पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप चांगले मोठे बिझनेस ग्रो होतील.
हे नोकरीच्या मागं पळण्यापेक्षा मी म्हणाल उद्योजक व्हा. खूप संधी आहेत, त्यातून खूप मोठ्या तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे त्याचं उद्योजक म्हणून. पण त्याच्यासाठी सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. फक्त उद्योजक व्हा, त्या यांनी चालू करा, म्हणजे हजारो माणसं तुमच्या मागे उभं राहायला तयार असणार आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. चालेल, धन्यवाद. धन्यवाद सौरभ सर, इथे आलो, मला बोलायची संधी दिली, तुम्ही पण शांतपणे ऐकलं. थँक्यू. मला प्रचंड स्टेज फिअर आहे, पण ते उद्या भविष्यात माझ्या मुलाला नसावं, मी स्पेशली त्याला पण घेऊन येतो की ये तू कर, शिक. म्हणजे त्यांना ढकलायचं काम आपण करायचं, ते बाकी करतात पुढे बरोबर मस्तपैकी. चलो, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दोन गोष्टी. मी सांगितलं की प्रत्येक शोला शेवटी सरप्राईज असेल, आणि पासून तुम्ही बघितलं की आम्ही सांगितलं काय होतंय कसं नाही, आणि एक करायला गेलं की दुसरंच होतंय काय तर. पण ह्याचा अर्थ असा नाही की सरप्राईज कॅन्सल झाले. आजच्या दिवसातली सगळ्यात चांगली जर गोष्ट काय झाली असेल तर ही आहे की एकाच्या जागेत 2 सरप्राईज मिळणार आहेत. तर पहिली गोष्ट की आज तुमच्याशी संवाद साधायला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण ज्यांना बोलवले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या पुढे ठेवणारे महाराष्ट्रातले, तुम्हाला कोण आहे ते समजलं असेल, दिग्पाल लांजेकर सर. ठीक आहे. आणि ते इथे पोचेपर्यंतच त्यांचेच एक मावळे, शिवरायांचे एक मावळे अवधूत गांधी सर आपल्याला काय गाण्याने एनलायटन करतील, आणि दिग्पाल सर आले की आपण ते कॉन्व्हर्सेशन पुढे घेणार आहे. अवधूत सर प्लीज. धन्यवाद सगळ्यांना. सरांचं आगमन झालेलं आहे, दिग्पाल लांजेकर सरांचं. प्लीज प्लीज बसा. खरं तर अवधूतनी गायल्यानंतर काही करायचं ना अशी आमची प्रथा आहे, पण आज सौरभ भोसले युनिव्हर्स आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी याच्यानंतर आम्हालाही ह्या स्टेजवर बसायची संधी दिलेली आहे. 6:30 वाजता तो बहिर्जी होता नावाचं एक अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सगळे वीर मावळे यांचा इतिहास वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून सादर केल्यानंतर एक जे अत्यंत अस्पर्श असं पात्र आहे, व्यक्तिरेखा आहे, त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक, याच्या ज्या करामती आहेत, पराक्रम आहेत, हे सगळे पराक्रम कशा पद्धतीने तो घडवत असेल, काय पद्धतीने त्याची कार्य करण्याची त्याची एकूण शैली असेल, या सगळ्याचा लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी ज्याला म्हणतात, लेखनशैलीतला एक लॉ आहे, त्या लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीनी तर्कशास्त्राच्या अनुसार थोडा वेध घेण्याचा प्रयत्न 11 कथांच्या माध्यमातून ॲडव्होकेट आनंद देशपांडे यांनी घेतलेला आहे. आणि त्या सगळ्या व्यक्तिरेखांचा मागोवा घेत असताना प्रमुख जे महत्त्वाचे पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज करत होते, त्यांचे सहकारी करत होते, त्यावेळी नेमके बहिर्जी नाईक आणि त्याचे सहकारी काय करत होते असं मांडणी करण्याचा एक प्रयत्न तो बहिर्जी होता या कार्यक्रमामध्ये आम्ही अभिवाचनाच्या स्वरूपात करत आहोत. सौरभ भोसले कायमच आमच्याबरोबर अगदी सख्खा मित्र आहे आमचा, त्यामुळे अगदी कायम उभा असतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे प्रयत्न पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आजसुद्धा आजच्या या संपूर्ण सत्रामधलं एक सत्र त्यांनी तो बहिर्जी होता या कार्यक्रमाला आज संध्याकाळचं दिलेलं आहे. सौरभसाठी एकदा जोरदार आपण अपलोड करूया. याचबरोबर एक महत्त्वाची माहिती देण्यासाठी सुद्धा मी इथे उभा आहे, ते म्हणजे लवकरच शिवराज अष्टकाची सुद्धा घोषणा होईल पुढच्या चित्रपटाची, आणि त्याची आजचा कार्यक्रम ही झलक म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या अगोदर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आम्ही येत्या 3 जानेवारीला घेऊन येतो आहोत.
कदाचित जर माऊलींनी कृपा केली तर हा चित्रपट प्रिपोन होईल. तर त्यामुळे त्याही वेळेस आपली भेट नक्की होईल. मला खूप आनंद वाटतो सौरभ ज्या पद्धतीने हे सगळं सादर करतो. थोडासा वेळ घेतो आहे तुमच्या सगळ्या आत्तापर्यंत रंगलेल्या कार्यक्रमातला, की सौरभ ज्या पद्धतीने हे सादर करतो ते आहे महत्त्वाचं. म्हणजे की कुठल्याही प्रकारे बिलो द बेल्ट न जाता निखळ मनोरंजनातून चांगलं काही सांगता येतं लोकांना, हे सौरभ गेले 6 वर्ष सातत्याने सिद्ध करत आलेलं आहे. आणि अत्यंत शून्यातून निर्मिती करत त्यांनी स्वतःचं एक युनिवर्स निर्माण केलेलं आहे. आणि आम्हाला कायमच त्याचा अभिमान वाटतो त्याच्यामुळे, की सौरभ भोसले युनिवर्स, या युनिवर्समध्ये फक्त तरुणांनाच नाही, फक्त छोट्या मुलांनाच नाही, तर त्यांच्या पालकांनासुद्धा प्रवेश आहे. आणि त्यामुळे तो जे सांगतोय, तो जे मांडतोय, ते विचार जे समाजाला उपयुक्त आहेत ते जास्तीत जास्त लांबपर्यंत पोहोचणार आहेत. मी पुन्हा एकदा त्याला आणि त्याच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो आणि त्याच्याकडेच माईक सुपूर्द करतो. तो बहिर्जी होता. या कार्यक्रमाची प्रवेशिकांची विक्री बाहेर अर्ध्या तासात सुरू होईल, 15-20 मिनटात सुरू होईल. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर तो अनुभव घ्या. आत्ता आपण जे गायन इथे लाईव्ह ऐकलं त्याप्रमाणे तुमच्यामधून कुठून तरी उगवून बहिर्जी कधी गायला लागतो हे तुम्हाला कळत नाही. असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये घडतात त्या कार्यक्रमात. अनुभूतीचा प्रकार आहे. जरूर ती घ्यायला संध्याकाळी 6:30 वाजता आपण सगळेजण भेटूया. धन्यवाद. जय शिवराय. येस सर, एक मिनटं. आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर्स हॉटेल बाजीचे ओनर. येस शो शो. सर, म्हणजे तुमच्यामुळं तुमच्या मागं काय काय होतं याचं मी तुमच्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे. मला आता तुम्ही आल्यावर म्हणजे आठवलं म्हणून 1च मिनटात वर आलो. माझं हॉटेल बाजी आहे आणि त्या हॉटेलचं नावाचं एकमेव कारणीभूत माणूस हा आहे. पण यांना माहितीही नाही आहे किंवा कल्पनाही नाही आहे. म्हणजे काय म्हणूयात ना की 2021-22 मध्ये सरांचा पावनखिंड म्हणून सिनेमा आला होता. आणि तो सिनेमा बघून आहे ना, पिक्चर बघून आम्ही एवढे इन्स्पायर झालो होतो. आणि त्याच्यात अजय पुरकर सरांनी बाजींची भूमिका केलेली होती. आणि तिथून इन्स्पिरेशन घेऊन आम्ही हॉटेल बाजी हे चालू केलेलं आहे. आणि आमच्या हॉटेलच्या ओपनिंगलाही त्यावेळी स्पेशली अजय सरच ओपनिंगसाठी आलेले होते. असं तुम्ही आले प्रत्यक्ष म्हणजे आमचं स्वप्न साकारल्यासारखं झालं की ज्या माणसाच्या इन्स्पिरेशनने आम्ही हे सगळं चालू केलं होतं आज तो प्रत्यक्ष आमच्याबरोबर आहे. धन्यवाद.